नारायण राणे यांना कोर्टानं समन्स बजावलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। त्यांच्या याचिकेची न्यायालयानं शुक्रवारी दखल घेतली आणि राणे यांना समन्स बजावून राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। राणेंसह त्यांच्या प्रचार कार्यकर्त्यांनी विजय मिळवण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप राऊत यांनी निवडणूक याचिकेद्वारे केलाय। वकील असीम सरोदे यांच्या मार्फत केलेल्या राऊत यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली। त्यावेळी एकलपीठानं राणे यांना समन्स बजावून त्यांना राऊत यांच्या याचिकेवर 12 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांसाठी 7 मे रोजी पार पडलेल्या निवडणुकीत राणे विजयी झाले। त्यांनी राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव केला। मात्र निवडणुकीदरम्यानची एक चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली। त्यात राणे समर्थक मतदारांना पैसे वाटून राणे यांनाच मतदान करण्यास सांगत आहेत। या चित्रफितीची स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करावी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे। त्यासह याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राणे यांना खासदार म्हणून काम करण्यापासून मज्जाव करावा अशी मागणीही राऊत यांनी केली आहे। तेव्हा आता कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।